शिर्डी शहरात साईबाबांच्या दर्शनासाठी विविध राज्यातून मोठ्या प्रमाणावर वर्षाकाठी काही कोटी भाविक शिर्डीत येत असतात. अशावेळी शिर्डी शहरात धूम स्टाईल पद्धतीने महिला साईभक्तांच्या गळ्यातून धूम स्टाईल पद्धतीने सोने ओरबाडून नेण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री शिरीष वमणे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आणि सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार असलेल्या मालपाणी उद्योग समूहाचे साई तीर्थ थीम पार्क वेट अँड जॉय वॉटर पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी शहरात दिसेल अशा ठिकाणी विविध 50 प्रकारचे डिजिटल फलक लावून साई भक्तांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न 2 महिन्यांपासून करण्यात आलाय. या उपक्रमाचे साई भक्तांमधून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. शिर्डी शहरामध्ये साईंच्या दर्शनासाठी परराज्यातील साई भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातील साई भक्तांचा देखील मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. धूम स्टाईल चोरीमध्ये प्रामुख्याने परराज्यातील महिला भक्तच या टोळ्यांच्या रडारवर असल्याचं शिर्डी पोलिसांच्या सर्वेक्षणातून पुढे आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर कायमच सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या मालपाणी उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आणि साई भक्तांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि शिर्डी शहरात आलेल्या साई भक्तांना कुठे आर्थिक फटका बसू नये या दृष्टिकोनातून शिर्डी पोलिसांच्या सहकार्यातून साई भक्तांना दिसेल अशा ठिकाणी शिर्डी शहरामध्ये जवळपास विविध 50 असे फलक महत्त्वाच्या ठिकाणावर लावून सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवलेला आहे. यापूर्वीही कोरोना काळामध्ये साईबाबा मंदिर बंद असताना शिर्डीसह लगतच्या गावामध्ये गोरगरीब कुटुंबातील लोकांना मोफत किराणा किटचे देखील वितरण करून शिर्डी परिसरामध्ये लोकांना मानसिक आधार दिला होता. त्याबरोबरच परिसरातील बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी देखील मालपाणी उद्योग समूहाने आपला वाटा उचललेला आहे. धूम स्टाईल चोरीच्या घटना गेल्या 2 महिन्यात घट झाली असून परराज्यातील साई भक्तांना दिसेल अशा ठिकाणी हे फलक लावलेले आहेत. त्यामुळे साई भक्त दर्शनासाठी निघाल्यानंतर योग्य ती दक्षता घेत असल्याची देखील दिसून येत आहे. त्याबरोबरच या फलकावर इंग्रजी, तमिळ या भाषेचा वापर करून साई भक्तांनी आपल्या जवळ असलेल्या चीजवस्तू याची काळजी घ्यावी. या अनुषंगाने दुचाकीवरील एक तरुण एका तरुणीच्या गळ्यातील सोने पळवण्याचा प्रयत्न करत आहे अशी छायाचित्र देखील या फलकावर दाखवण्यात आले. त्यामुळे याचा मोठा फायदा साई भक्तांना होत असल्याचं दिसून येत आहे. याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार म्हणालेत की ज्या घटना घडल्यात त्यात प्रामुख्याने परराज्यातील साई भक्त महिला आहेत. या महिला गळ्यात मोठ्या प्रमाणावर सोने परिधान करतात. योग्य ती काळजी न घेतल्यामुळे अशा घटना घडतात. त्यामुळे शिर्डी पोलीस आणि मालपाणी उद्योग समूहाच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी शहरामध्ये असे फलक लावण्यात आलेत. त्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणी, शिर्डी.